नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ञ म्हणून काम करत आहे। आज आपण लिब्रे फ्रीस्टाईल सेन्सर पद्धतीने पेनलेस पद्धतीने रक्तातील साखर कशी मोजता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत। मधुमेहाचे प्रमाण जगभरात वाढत आहे आणि मधुमेहामुळे रक्तातली साखर वाढल्यामुळे शरीराच्या विविध भागांवरती दुष्परिणाम होतात आणि हे टाळण्यासाठी वेळोवेळी आपल्याला रक्तातली साखर तपासणे गरजेचे आहे। जुन्या काळामध्ये लघवीमध्ये साखरेचे प्रमाण तपासले जात होते। त्यानंतर रक्तातले साखरेचे प्रमाण आपण लॅबमध्ये जाऊन तपासतो आणि आता हल्लीच्या काळामध्ये ग्लुकोमीटरच्या सहाय्याने हाताबोटावरती प्रिक करून रक्ताचा थेंब घेऊन त्याच्या सहाय्याने आपण साखर मोजतो। परंतु जेव्हा लहान मुलांमध्ये डायबिटीज असतो, गर्भावस्थेमध्ये होणारा जो डायबिटीज असतो त्यामध्ये दिवसातून 3 ते 4 वेळा साखर तपासावी लागते आणि ही एक वेदनादायक प्रोसेस आहे। त्यामुळे पेनलेस पद्धतीने आपल्याला रक्तातील साखरेचे प्रमाण मोजता येईल का हे शक्य आहे आणि ते लिब्रे फ्रीस्टाईल पद्धतीने आपल्याला करता येईल। तर हा अशा पद्धतीचा लिब्रो फ्रीस्टाईल सेन्सर पॅक असतो। या पॅकमध्ये आपल्याला 2 गोष्टी मिळतात, एक म्हणजे सेन्सर ॲप्लिकेटर आणि दुसरं म्हणजे सेन्सर। आणि हे सेन्सर ॲप्लिकेटर आपल्याला सेन्सरशी कनेक्ट करावे लागते। हा सेन्सर साधारणतः 10 रुपयाच्या नाण्याच्या आकाराचा असतो आणि त्याला अगदी केसाच्या जाडी एवढा फिलामेंट असतो। तो 5 mm साईजचा असतो आणि हा फिलामेंट आपण ॲप्लिकेटरच्या सहाय्याने आपण आपल्या दंडावरती त्वचेमध्ये इन्सर्ट करतो। हा दंडाच्या मागच्या बाजूला ट्रायसेप्स मसलवरती इन्सर्ट करतो। पहिल्या वेळेला एका बाजूला इन्सर्ट करायचे आणि दुसऱ्या वेळेला दुसऱ्या बाजूला इन्सर्ट करू शकतो। ही अगदी पेनलेस पद्धती आहे। एक सेन्सर हा 14 दिवस काम करतो। 14 दिवसानंतर आपल्याला सेन्सर बदलावा लागतो।